ये त्वेतदभ्यसूयन्तः नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टान चेतसः सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत् तौ यस्य परिपन्थिनौ ये मे मतमिदं नित्यम् अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तः मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. भगवंताने एक सुंदर श्लोक म्हटलेला आहे इथे 31वा. देव इथे म्हणतो की मी जे काही सांगत आहे या भगवद्गीतेमध्ये त्याचं जर तुम्ही अनुष्ठान केलं, ते जर तुम्ही आचरणात आणलं तर मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. तुम्हाला काय मिळेल, काय प्राप्त होईल, तर म्हणे तुम्ही मुक्त व्हाल. आणि पहा, सगळ्यांना मुक्ती आवडते, सुटका. कारण मुक्तीमध्ये आनंद आहे, बंधनामध्ये दुःख आहे, बंधनामध्ये बाध्यता आहे. एवढंच करू शकतो, तेवढं करू नाही शकत, हेच बोलू शकतो, हे नाही बोलू शकत. याला काय आपण म्हणतो बंधन. मुलांना शाळेमध्ये जायला आवडत नाही, कारण तिथे असे बंधन आहे. एका मुलाने आपल्या वडिलांना सांगितलं, मला असा कॅलेंडर आणून द्या ज्याच्यामध्ये खूप जास्त सुट्ट्या आहे. असा कॅलेंडर. मोठे लोक सुद्धा कॅलेंडर मध्ये आधी पाहतात शनिवारला जोडून कोणते सण वगैरे आले, सुट्ट्या. शनिवार, रविवार, सोमवार लॉंग वीकेंड, लॉंग ड्राईव्ह साठी जातात. मुक्त होण्यात लोकांना खूप मजा वाटते. तर स्वभाव आहे. याचा अर्थच काय आहे की आत्मा जो आहे ना मुक्त आहे. अज्ञानामुळे तो बद्ध झालेला आहे. सगळ्यांना मुक्ती का आवडते लक्षात घ्या. कारण की आपला स्वभावच काय नित्यमुक्त आहे. वेदांतामध्ये खूप शिकवलं जातं की आत्मा कधीच बंधनात आलेला नाही, बंधनाचा भ्रम आहे. जसं स्वप्नामध्ये मला जर तुरुंगात टाकलं तर असं मला वाटतं की मी बंधनात आहे. त्या तुरुंगामधून बाहेर यायचं असेल तर काही तुम्हाला कोर्ट केस वगैरे काही करायची गरज नाही, नुसतं उठायचं आहे. जागे झाला की काय मुक्त. कारण बंधन ते खोट आहे. तर अज्ञानामुळे बंधन, ज्ञानामुळे मुक्ती. अविचार कृतो बंध विचारेण निवर्तते. अज्ञानेनावृतं ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः. इथे श्लोक. अज्ञानामुळे लोक जे आहे मोहित झालेले, भ्रमित झालेले.
तर परत परत इथे भगवंत आपल्याला सांगतो जीवनाचं ध्येय काय आहे, मुक्ती मिळवणे. मोक्षो मे भूयात इति इच्छा. कोणाची इच्छा नाही की जीवनामध्ये ताण तणाव मला नको, कोणाची इच्छा नाही की मला जास्त रोग हो, कोणाची इच्छा नाही की जास्त वेदना त्रास दुःख. या सगळ्यापासून मुक्ती म्हणजेच काय, मोक्ष. तर म्हणे जर हे तुमचं ध्येय असेल तर ज्ञान मिळवा. अच्छा, आता ज्ञानासाठी म्हणे आधी मनाला तयार करा. ते कसं तुम्ही करू शकता तर म्हणे कर्मयोगाच्या द्वारे. आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे की जेव्हा आपण काही चांगलं काम करतो तर मनाचं वातावरण चांगलं होतं, मनाची पातळी उच्च होते, छान वाटतं, सेवा वगैरे केलं बरं वाटतं, आज जरा वाटलं काही मी केलं. स्वतःसाठी तर माणूस रोजच जगतो, पण जेव्हा आपण काही दुसऱ्यासाठी करतो तर एक थोडा वेगळा अनुभव होतो. जसा आंघोळ करण्याच्या आधी आणि आंघोळ केल्यानंतर स्वतःमध्ये फरक जाणवतो. म्हणजे ऑफकोर्स जो आंघोळ करत असेल त्याच्यासाठीच हे उदाहरण आहे. तर आधी आणि नंतर थोडं त्याला वाटतं की मी जरा आता स्वच्छ झालो, पवित्र झालो. आणि आंघोळ केल्यानंतर आपल्याला असं वाटतं की जरा देवासमोर बसलं पाहिजे 2 मिनिटं 5 मिनिटं. जेव्हा आपण मलिन असतो तेव्हा देवालयात म्हणजे पूजा घरात जायची इच्छा होत नाही. नाही आंघोळ केलेली पारोशाने. तर अर्थ काय की सोपं उदाहरण. थोडासा मी काही बदल केला तर जीवनामध्ये मनामध्ये वातावरण सुंदर. तर जर आपण साधना केली तर निश्चितच चित्त जे आहे ते स्वच्छ होतं. अशा स्वच्छ चित्तामध्ये ज्ञान होतं आणि मग उच्चनते ते पिकं. अच्छा, आता इथे देव म्हणतात की हे माझं मत आहे. आता मत म्हणजे काय, याला आपण जर शास्त्रीय भाषेमध्ये सांगण्यात झालं तर प्रमाण आहे. देवाचे शब्द काय आहे, प्रमाण आहे. राजकारणी माणसाचं मत नाही आहे, सामान्य माणसाचं काही मत नाही आहे. प्रमाण शब्दाचा अर्थ असतो ज्ञानाचं साधन, त्याला म्हणतात प्रमाण. शास्त्रीय शब्द आहे, पारिभाषिक शब्द आहे. व्यवहारामध्ये प्रमाण शब्दाचा अर्थ वेगळा असतो. प्रमाण म्हणजे काय, पुरावा असं म्हणतात. काय प्रमाण आहे हिंदीमध्ये तर असं, मराठीमध्ये प्रमाण म्हणजे काय, पुरावा. प्रत्यक्षम किम प्रमाण असं म्हणतात. पण संस्कृतमध्ये प्रमाण म्हणजे ज्ञानाचं साधन. वेदाहा प्रमाणम. वेदाला काय म्हणतात, प्रबल प्रमाण. म्हणजे आत्मज्ञानाचं जर साधन काही असेल तर उपनिषद आणि वेद. जे लोक माझं ते क्लास अटेंड करतात त्यांना माहीत असेल उपनिषद म्हणजे काय. तर म्हणे वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम. उपनिषद प्रमाण आहे. प्रमाण म्हणजे ज्याच्याशिवाय मला ज्ञान होणार नाही. जसं डोळे जे आहे प्रमाण आहे, रूप रंग आकार याचं जर मला ज्ञान मिळवायचं असेल तर प्रमाण काय, नेत्र. ते शास्त्रीय भाषा. आता प्रमाण म्हणजे साधन झाले की नाही. डोळ्याशिवाय मी रंगाचं ज्ञान मिळवू शकतो. एकेका विषयाचं एक एक प्रमाण आहे. जर ताटामध्ये वाढलेला पदार्थ मला त्याची चव पाहिजे असेल तर डोळ्यांनी चव समजणार नाही. त्यासाठी प्रमाण रसना जी. त्या पंच ज्ञानेंद्रियांना प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात.
कारण 5 प्रत्यक्ष विषय आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, आणि एकेकाला जाणण्यासाठी एक एक साधन आपल्याला दिलेले आहे. तर याला म्हणतात प्रत्यक्ष प्रमाण, कारण विषय प्रत्यक्ष आहे. आता शब्दाची जाणीव, शब्दाचं ज्ञान फक्त आपल्याला कानानेच होईल, डोळ्याने होणार नाही. तर आता शास्त्रीय भाषेत काय म्हणू, शब्दासाठी प्रमाण काय आहे, कर्णेंद्रिय, श्रोत्रेंद्रिय. आम्हाला खूप अनुभव येतो, प्रवचन जसं आता चालू आहे, लोकांचे डोळे उघडे आहे पण कान बंद आहे. आता वक्त्याला भ्रम होतो की छान ऐकत आहे, पण त्याचं प्रमाण तिथे बंद आहे. पूर्ण वदन झाल्यावर त्याला जर विचारलं, हा आज काय ऐकलं तू, म्हणजे स्वामी तुम्हीच बोलत होता, तुम्हीच सांगा मला. हे पण डोळे तर उघडे होते ना, डोळे उघडे होते पण ते प्रमाण मिसिंग होतं, प्रमाण वॉज नॉट देअर. सिनेमा बघण्यासाठी तुम्हाला डोळे पाहिजे, पण प्रवचन तुम्ही डोळे बंद करून ऐकू शकता. अनेक लोक ऐकतात पण झोप येण्याची शक्यता जास्त असते. कर्णेंद्रिय प्रमाण आहे, स्पर्शेंद्रिय स्पर्शासाठी प्रमाण आहे. आता फुलं ठेवले आहे, याच्या वासासाठी हात प्रमाण नाही, हाताने नाही कळणार. घ्राणेंद्रियच काय आहे. तर प्रत्येक ज्ञानासाठी एक एक साधन दिलेलं आहे. हा फार मोठा विषय आहे खरं म्हणजे. याला म्हणतात प्रमाण विचार, एक मोठं पुस्तक आहे. वेगवेगळे प्रकारचे साधन सांगितलेले, वेगवेगळे प्रकारचे ज्ञानासाठी. जसं आपल्याला तापमान, टेम्परेचर मोजायचं असेल तर थर्मामीटर काय आहे, प्रमाण आहे. बाह्य हे सगळे प्रमाण आहे. त्याचप्रमाणे 9 प्रमाण सांगितलेले आहे. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, नावं सांगत आहे, घाबरू नका. उपमान, अनुपलब्धी, सगळे साधन आहे ज्याच्याद्वारे आपल्याला ज्ञान होत असतं. आणि जगामध्ये आपण ज्ञान मिळवतो या साधनांच्या द्वारेच. फक्त डोळ्यानेच नाही आपण ज्ञान मिळवत, बुद्धीने सुद्धा आपल्याला ज्ञान होतं की नाही. आता वस्तू प्रत्यक्ष नाही आहे, पण बुद्धीने विचार केल्यावर आपल्याला ज्ञान होतं. अनुमान प्रमाण त्याला म्हणतात. वस्तू प्रत्यक्ष नाही आहे, पण आपण अनुमान करून त्याचं ज्ञान मिळवतो. हवामानाचा अंदाज, 10 दिवसानंतर पाऊस येईल, मान्सून. आता प्रत्यक्ष आहे का, डोळ्याने पाहिलंय का, पण बुद्धीने विचार. आता सूर्यग्रहण, चंद्रग्रहण या दिवशी या तिथीला इतक्या वाजता होईल, कसं काय. आज तुम्हाला तर ज्ञान कसं काय झालं, डोळ्याने बघितलं नाही. तर म्हणे आम्ही काय विचार केला, सूर्याचा विचार, चंद्राचा विचार, पृथ्वीचा विचार, कॅल्क्युलेशन करून मग आम्ही पुढचं आत्ता सांगू शकतो. त्याच्यामध्ये बुद्धी काय झाली, साधन. कळतंय ना. तर असे वेगवेगळे साधन. ऐतिह्य प्रमाण, इतिहासामध्ये इतके राजे झाले, तुम्ही पाहिले का, तुम्हाला कसं काय ज्ञान. त्यामुळे इतिहासाचे पुस्तक जे आहे ते प्रमाण आहे. असे अनेक प्रमाण आहे. सुंदर चिंतन आहे. छोटे छोटे प्रमाण आहे. एक आहे नाट्य प्रमाण, मुद्रा प्रमाण. मुद्रेच्या द्वारे तुम्ही लोकांना समजवता किंवा सांगता आणि समोरच्याला ज्ञान सुद्धा होतं. अच्छा तुम्ही काय सांगता, आम्हाला कळलं. जसं जर मी असं केलं सगळ्यांना ज्ञान होईल ना, ती मुद्रा आहे. असं केलं
ज्ञान झालं की नाही? नाट्यशास्त्रामध्ये म्हणजे नर्तक लोक जे असतात ते नुसतं मुद्रेच्या द्वारे सगळं नवरसाचं ज्ञान आपलं, दशावतार, पंचमहाभूताचं ज्ञान, असं म्हणजे काय? अग्नी. तर असे प्रमाण आहे. तर एक प्रमाण आहे. हे सगळं मी कशासाठी सांगत आहे? भगवंताचे वचन प्रमाण आहे. याला आपण म्हणू शब्द प्रमाण. शब्द प्रमाण. या शब्दाच्या द्वारेच आपल्याला ज्ञान होत आहे की कर्म कसं करायचं, ज्ञान कसं मिळवायचं. शब्दच आहे ना. या जर आणखीन मी चांगल्या शब्दात जर सांगायचं झालं तर याला म्हणू आपण आप्तवाक्य. भगवंताचे वाक्य काय? आप्तवाक्य. आणि आप्तवाक्य म्हणजे असतं यथार्थभूतस्य उपदेष्टा. जी वस्तू यथार्थ आहे त्या वस्तूचं ज्याला ज्ञान झालेलं आहे आणि तो आपल्याला सांगत आहे, तर त्याला काय म्हणू? आप्तवाक्य. आप्त म्हणजे सोपा अर्थ काय? त्याला प्राप्त आहे, ज्ञान प्राप्त झालेलं आहे, कर्माचं, आत्म्याचं, जगाचं. तर तो कसा पुरुष आहे? आप्त पुरुष त्याला आहे की नाही? आप्त आणि प्राप्त दोन्ही शब्द जवळचे. प्र उपसर्ग लावला तर काय होईल? प्राप्त. तर जो ज्ञान, ज्यांनी ज्ञान मिळवलेलं आहे, तर भगवान कृष्ण कोण आहे? तर म्हणजे आप्त पुरुष आहे, ज्ञान मिळवलेलं आहे. आणि अशा माणसाचे, महापुरुषाचे, ज्ञानीचे वाक्यच काय होतात? प्रमाण, साधन. जेवढे ज्ञानी लोक आहेत तेच काय? प्रमाण आहे. जेवढे उपनिषद आहेत प्रमाण आहे. तर ये मे मतमिदम नित्यम. मतमवर मी बोलत आहे. मत म्हणजे माझं हे वाक्य, जे काही मी बोलत आहे ते यथार्थ आहे. यथार्थ. चुकीचं जर कोणी बोलत असेल तर ते प्रमाण होणार नाही. ज्यांनी सत्याचं दर्शन केलेलं आहे आणि सत्याचा उपदेष्टा जो आहे, उपदेश करणारा, त्याला आपण म्हणू आप्तपुरुष. तर देव इथे म्हणतो की मला ज्ञान आहे. आणि इतर अध्यायामध्ये देव म्हणतो ना, मला सगळं माहीत आहे. माम न वेद वर्तमानानि भूतानि भविष्याणि. सगळं मला माहीत आहे, मी ज्ञानी आहे, पण तुला माहीत नाहीये. अर्जुनाला बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्त परन्तप. म्हणजे मला माहीत आहे म्हणून मी जे बोलत आहे ते तू ऐक. ऐकल्याने तुला काही काय दुःख होणार नाही, उलट दुःखापासून तू होतो. ये मे मतमिदम नित्यम. अच्छा, जे लोक मला प्रमाण मानत नाही, माझ्या वाक्यांवर विश्वास ठेवत नाही, उलट दोष दृष्टीने पाहतात, श्रद्धा नाहीये, असूया दोषाने ग्रस्त आहे, तर म्हणे ते लोक तर नष्टान चेतसा, त्यांचा तर नाश होतो. मग पुढे देव म्हणतो की असं आहे, सगळे लोक का मानत नाही, तर म्हणजे सगळे लोक आपापल्या प्रकृतीप्रमाणे चालतात. स्वभाव आहे सगळ्यांचा. अर्जुनाला सुद्धा भगवंत जरा रागवतात, म्हणे तू युद्ध करत नाहीये, युद्धापासून पळ काढत, म्हणे तुझा स्वभाव हा नाहीये, थोड्या वेळासाठी तुझा हा स्वभाव झाकला गेलेला आहे. मिथ्यैष व्यवस्था सायस, तुझा हा जो निश्चय आहे ना की मी युद्ध नाही करणार, तो मिथ्या आहे. कारण मला माहिती आहे तुझा स्वभाव काय आहे.
यदहंकारमाश्रित्य न योत्स्येति मन्यसे. तुला असं वाटतंय की माझ्या मनामध्ये वैराग्य आलेला आहे आणि आता मला काही नको आहे म्हणे, असं नाही. प्रकृतीस स्वाम नियोक्ष, प्रकृतीस तुला युद्धामध्ये काय करेल, प्रवृत्त करेल. तिथे छात्र स्वभाव आहे ना अर्जुनाचा. आता लहानपणापासून तो युद्धच करत आलेला तर देवाला माहित आहे. तर प्रकृती आहे सगळ्यांची, सदृशम चेष्टते. सगळ्यांच्या स्वभावामध्ये राग द्वेष भरलेले आहे. म्हणून देव इथे 34व्या श्लोकात म्हणतो की इंद्रियस्य इंद्रियस्यार्थे रागद्वेष व्यवस्थित. आपल्या सगळ्यांच्या स्वभावामध्ये काय रागद्वेष आहे. आणि ते शंकराचार्य छान म्हणतात अवश्यम भाविना. असं कोणी म्हणू नाही शकत की माझ्यामध्ये रागद्वेष नाही. आपण सहज बोलतो ना, मला हे आवडतं, हे आवडत नाही. आपण तटस्थ राहू नाही शकत, वस्तुनिष्ठ राहू नाही शकत. रागद्वेषाच्या चष्म्याने आपण या जगाला पाहतो. अवश्यम भाविनः. अच्छा, तर राग आणि द्वेष म्हणजे काय, त्याची परिभाषा आहे सुखानुशयी राग. जिथे जिथे मला सुख दिसतं तिथे तिथे माझी वृत्ती जाते, एक चिकटण्याची वृत्ती. त्याला काय म्हणतात, राग सुखानुशयी, सुखाच्या मागे जाणारी वृत्ती. सहज जिथे आपल्याला आनंद मिळतो सहज आपलं मन तिकडे जातं, मला पाहिजे पाहिजे पाहिजे. राग. आणि द्वेष म्हणजे काय, याच्या उलट करा, दुःखानुशयी द्वेष. पतंजली महर्षींनी ही परिभाषा दिली, दुःखानुशयी. ज्याच्यामुळे आपल्याला दुःख होत आहे, त्रास होत आहे, ती वस्तू आपल्याला आवडत नाही, ती वस्तू, व्यक्ती, परिस्थिती. द्वेष, रागद्वेष. सुख आणि दुःखामुळे रागद्वेष. अच्छा, सुख दुःख कशाला म्हणतात ना, सुखकर वस्तूमध्ये राग, दुःख देणाऱ्या वस्तूमध्ये ते. पण सुख आणि दुःख म्हणजे काय, याची सुद्धा परिभाषा. अनुकूलम वेदनीयम सुखम. ऐकलं असेल. जिथे आपल्याला अनुकूलता वाटते त्याला काय म्हणू आपण, सुख. उन्हाळ्यामध्ये AC मध्ये जर आपण बसलो, किती अनुकूल. आणि व्हॉट्सअपमध्ये मेसेज आला होता, नको मला काय चांद तारे, चंद्र तारे, नको फुलांचे पसारे, जिथे मी बसावे कूलर असावे. नको चंद्र तारे, फुलांचे फवारे, कूलर असावे. तर अनुकूल, अनुकूल सुखम आणि प्रतिकूल दुःख. तर आपली वाटचाल पुढे अनुकूल सुखाकडे. रागद्वेष, रागद्वेष आहे. अच्छा, आता इथे भगवंत काय म्हणत आहे की महाराज जास्त या रागद्वेषाच्या अधीन होऊ नका. तयोर नवशमागच्छेत. हे जास्त आग्रह करू नका, मला हे आवडतं, हे आवडत नाही, हे आवडतं, हे आवडत नाही. कारण जगामध्ये आपल्याला नेहमी तेच मिळणार नाही जे आवडतं, लक्षात घ्या. म्हणून जे मिळतं त्याच्याशी प्रेम करा. नॉट नेसेसरी आय विल गेट व्हॉट आय लाईक. मेनी टाइम्स आय गेट विच आय डोंट लाईक. आणि ते जास्त भरमार असतं. जे आपल्याला आवडत नाही तेच पाठीमागे. जे आवडतं त्यांच्यासाठी आपण पळतो, ते पुढे पुढे जातो. परिस्थिती वगैरे. तर म्हणून जर आपण तटस्थ राहिलो की जे मिळेल ते ठीक आहे,
मागे मी एक वाक्य तुम्हाला सांगितलं होतं हिंदीमध्ये, जो मिला है वो कम नहीं और जो नहीं है उसका गम नहीं. याला म्हणतात रागद्वेष नाही. ना काहू से दोस्ती ना काहू से बैर, कबीरदाजी. तर जर असं आपण जीवन जगलो तर काय होईल? जगलं तर तयोर काय म्हणतात परिपंथी नव्हतं. जीवनामध्ये अशांती किंवा दुःख राहणार. कारण ते म्हणतात हे रागद्वेष लुटारू आहे. परिपंथीनं म्हणजे काय? शांतीला लुटून, रस्त्यावरचे डाकू आहे, चोर आहे. रागद्वेष. रागद्वेषामुळे काय होतं? कर्तव्य, धर्म, विवेक हे सगळं मागे पडतं. मला आवडत आहे म्हणून मी करत आहे. आता ते धर्मानुकूल आहे की नाही, धर्माप्रमाणे आहे की नाही, ते मी पाहत नाही. हे मला आवडत नाही. आता किती चांगलं असेल पण नाही, मला आवडत नाही, मी नाही का. तेव्हा मुलांच्या जीवनामध्ये होत असतं की नाही, अभ्यास करणं आवडत नाही पण कल्याण त्यांचं हित त्याच्यामध्येच असतं. गेम खेळणं आवडतं, त्याच्यामध्ये त्यांची आवड म्हणजे हित नाही. साधारणपणे असं होतं. अच्छा, आपल्याला जेव्हा काही रोग वगैरे होतो, आजार, तेव्हा सुद्धा हे औषध घ्यायला आवडत नाही पण घ्यावं लागतं. पण परिणाम त्याचा चांगला होतो ना. यत्तदग्रे विषमिव परिणामे अमृतो. पण रागद्वेषामुळे जर आपण केलं तर यत्तदग्रे अमृतो आणि परिणामे विषम. परिणाम विषविले. म्हणून रागद्वेषाकडे जास्त बघू नका. कर्तव्य आहे का ते, कशामध्ये माझं कल्याण आहे. आवडत नसेल तरी तेच करा. डॉक्टर सल्ला देतो ना, ऑपरेशन करा, त्याच्यामध्ये तुमचं हित आहे. जरी तुम्हाला आवडत नसेल तरी. लोक घाबरून करत नाही, मग त्याचा परिणाम. म्हणून तयोर्न वशमागच्छेत् तौयस्य परिपंथिनो इंद्रियस्य इंद्रिय. अच्छा, हे रागद्वेष कुठे आहे? तर पहिल्या ओळीमध्ये त्याचं स्थान सांगतात, याचा एड्रेस सांगत आहे. रागद्वेष कुठे आहे, कुठे राहतात? त्यामुळे इंद्रियांमध्ये राहतात आणि इंद्रियांच्या विषयांमध्ये राहतात. लक्षात नाही का? आपल्या एक एक इंद्रियांमध्ये आवड नावड बसलेली आहे. हे पाहण्यास आवडतं, हे पाहण्यास आवडत नाही. हे ऐकण्यास आवडतं, हे ऐकण्यास आवडतं. तर इंद्रियांमध्ये रागद्वेष आहे. आणखीन इंद्रियांचे जे विषय, अर्थ म्हणजे विषय, इंद्रियस्यार्थे व्यवस्थित, हे रागद्वेष एकदम बसलेले आहे. आणि या दोघांच्या अधीन होऊ नका. जे माझं धर्म आहे तेच मी केलं पाहिजे. जसं हनुमंताचं चरित्र आहे. मारुतीला जेव्हा सांगितलं की तुम्हाला जायचं आहे कुठे, लंकेमध्ये, सुंदरकांडामध्ये वर्णन येतं. आता तो म्हणे ठीक आहे मी जातो. आणि त्याला रावणाचं वर्णन सांगितलं. जामवंताने, रावणाने असं असं केलं हे. तर मारुतीला फार राग आला. म्हणजे मी जातो आता आणि लंकेला काय उपटून काढ, रावणाला मीच मार, सीतेला मी माझ्या खांद्यावर बसून घेऊन, असं सगळं बोलायला. जांबवानं जास्त नाही, जेवढं तुला मी सांगत आहे तेवढंच काय. तू सगळं करून टाकले तुम्हाला भगवान राम काय, प्रभू राम. तुझं काय, नुसतं तुझं एकच काम आहे, तिथे जायचं आहे, निरोप द्यायचा आहे मातेला आणि सांगायचं आहे की यस वी आर कमिंग, आम्ही येणार आहोत, घाबरून. हां, तर आता मारुतीला काम सांगितलं. आता त्याचं आवडीचं काम काय, सगळ्यांना मारून
सीतेला आणलं असतं, पण म्हणे तुम्ही म्हणत आहात ना, बस तेवढंच. आता जर एखादं नाटक आहे आणि नाटकमध्ये एकेकाची भूमिका असते आणि एक एक पात्र असतो, त्याला डायलॉग दिलेले असतात. नाही म्हणे मला सगळ्यांचे डायलॉग माहिती आहे म्हणून मी सगळ्यांचे डायलॉग बोलली म्हणीने, असं नाटक होणारच नाही. मला आवडतं, अरे आवडतं ते ठीक आहे, पण त्याची गरज आहे का? ते केल्याने प्रयोजन सिद्ध होईल का हे पाहिजे. तर म्हणून इथे भगवंतांनी सांगितलं. आता इथे यातच थोडा विस्तार. रागद्वेष पूर्वक जर मी केलं नाही तर मग म्हणे मी प्रवृत्ती कशी काय केली पाहिजे? ठीक आहे, तुम्ही म्हणत आहात जे आवडत आहे ते नका करू, जे नाही आवडत आहे नाही करायचं आहे असं नाही, ते सुद्धा करायचं आहे. तर म्हणजे त्याची कसोटी काय, मी काय करू? रागद्वेष नाही तर मग काय? पुढचा श्लोक फार चांगला आहे. देव इथे म्हणतो की तुझं स्वधर्म पहा, स्वधर्माप्रमाणे करायचंय, रागद्वेषाप्रमाणे नाही आहे. म्हणून पुढचा हा श्लोक, स्वधर्मे निधन श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः श्रेयान् स्वधर्मो विगुणः स्वनुष्ठितात् परधर्मो भयावहः. हा श्लोक आधी सुद्धा आलेला आहे का गीतेमध्ये? किती लोकांना असं वाटतं की आलेला आहे? गीतेमध्ये स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह ही आधी सुद्धा आलेली. 2-3 ओळी अशा आहे ज्या 2-3 वेळा रिपीट झालेल्या आहे. तर इथे कृष्णाने फार छान सांगितलं, अरे अर्जुना तू असं कर, आपला स्वधर्म पहा. कारण स्वधर्मामध्येच काय आहे? श्रेय आहे. श्रेय शब्दाचा अर्थ काय असतो? हित, कल्याण. गीतेमध्ये अर्जुनाने परत परत भगवंताला हेच विचारले, माझं श्रेय कशामध्ये ते सांगा. यश्रेयस्यात् निश्चितम ब्रूहि तन्मे. मला जे आवडतं ते नका सांगू, माझं कल्याण कशामध्ये येतं. तर इथे देव म्हणतो पहा, ऐक, स्वधर्म करण्यामध्ये तुझं कल्याण आहे, प्रशस्यता श्रेया. आणखीन परधर्माचं आचरण तू करू नको. जरी तुला परधर्मामध्ये आवड असेल तरी. आता बघा, सर्वसाधारणपणे आपल्याला परधर्मामध्ये खूप आवड असते. स्वतःचं कर्तव्य त्याच्यामध्ये नाही, दुसऱ्याचे कर्तव्य. म्हणे मी ते काम फार छान करू शकतो. म्हणे तू जरी ते चांगलं केलं सुअनुष्ठिता, त्याच्यामध्ये तुझं हानी आहे, तुझी हानी आहे. स्वधर्म करण्यामध्ये जर थोडी कमतरता असेल तरी चालेल. परधर्म खूप चांगल्या पद्धतीने जरी तू केलं, म्हणे त्याच्यामध्ये तुझं नुकसान आहे. म्हणून स्वधर्म करता करता जर तू मेला तरी चालेल, पण परधर्माचं आचरण करू नको. आणि ते काय म्हणतात, परधर्मो भयावह, भयंकर परिणाम होईल परधर्म केल्याने. फार छान श्लोक आहे, स्वधर्मे निधनम श्रेय. आता इथे सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे, ठीक आहे तुम्ही आम्हाला म्हणत आहात स्वधर्म करा, पण आधी हे ठरवलं पाहिजे स्व काय आहे. लक्षात घ्या, मी कोण आहे जोपर्यंत हे मी ठरवत नाही तोपर्यंत माझा धर्म ठरवू शकतो का? हा, तर जरा इथे विचार करण्याची गरज आहे.
स्वधर्म स्वधर्म. आता मला माहित नाही मी कोण आहे, तर माझा धर्म काय. आम्ही नेहमी म्हणतो सकाळी उठल्यावर आपल्याला आधी आपल्या स्वची ओळख होते की मी कोण आहे, मग आपल्या कर्तव्याची जाणीव आपल्याला. जरा कल्पना करा, सकाळी उठल्यावर मी विसरलो मी कोण आहे. डॉक्टर आहे की इंजिनियर आहे की शिक्षक आहे की वकील आहे. आपल्याला जर आपली ओळखच आपण जर विसरलो तर मग मला काय करायचंय हे मला कळणार नाही है ना. तर स्वचा निश्चय करावा लागेल मी कोण आहे. त्याप्रमाणे कर्तव्य तुम्हाला सांगितलं. आता ऑफिसमध्ये अपॉइंटमेंट होती, तू मॅनेजर आहे आजपासून. मग तो विचारता आता माझी काय ड्युटी आहे. आता हेच माहिती नाही लोक म्हणतात अरे व्हॉट इज माय डेझिग्नेशन. तर सो आता पहा आपली ओळख काय आहे याच्यावर जरा विचार करा. हा फार गंभीर मुद्दा आहे खरं म्हणजे. मी कोण आहे. एकदा एका सत्संगामध्ये कोणीतरी गेलं की त्याच्या खुर्चीवर तो दुसरा माणूस बसला. आता हा गेला भांडण करायला आणि हा म्हणतो तुला माहित आहे मी कोण आहे. तो म्हणाला हे समजायसाठी मी सत्संगामध्ये आलो आहे. मी कोण आहे मला माहित नाही. तुम्ही सुद्धा जाणून घ्या तुम्ही कोण आहात असं त्यांनी सांगितलं. तर आपल्याला माहीत असायला पाहिजे. आता पहा मीचा जो परिचय आहे ना वेगवेगळा आहे. कौटुंबिक दृष्टिकोनातून माझा एक परिचय आहे की नाही, माझी ओळख आहे. मग त्याप्रमाणे स्वधर्म होईल. मी आई आहे, मी वडील आहे, नवरा आहे, बायको आहे. आता स्वचा निश्चय झाला. मग त्याच्याप्रमाणे लोक लगेच म्हणतात अरे तू तुझा नवरा आहे, तुझा हे कर्तव्य आहे. तुझा मामा आहे, मामाचा हे कर्तव्य आहे. आपलं हे जे नातं असतं नात्यामध्ये एक स्वचा निश्चय आपण करतो. परिवार त्याच्याप्रमाणे मी आहे ठरलेलं आहे. त्याप्रमाणे मग काय स्वधर्म आहे. आता लग्न कार्यामध्ये असतं की ही सासू आहे, सून आहे, याचं हे काय काम आहे. जर स्वच माहीत नाही तर मग समाजामध्ये आपली एक ओळख आहे. त्याप्रमाणे एक स्वधर्म आहे. नाही तुम्ही संस्थेमध्ये जर गेला, संस्थेमध्ये तुम्ही सचिव आहात, अध्यक्ष आहात, तर एक स्वधर्म आहे की नाही. अध्यक्षाचं हे कर्तव्य आहे. ट्रेझरर कोण कोषाध्यक्ष आहे कर्तव्य आहे. किती पैसे आहे त्याला माहीत असायला पाहिजे वगैरे वगैरे. अकाउंट ही माझी ड्युटी नाही, ही त्याची ड्युटी. म्हणजे काय माझा धर्म नाही. तर समाजामध्ये एक तुमची ओळख आहे त्याप्रमाणे स्वधर्म आहे. मग आपण एका देशामध्ये राहतो तर देशाप्रमाणे एक स्वधर्म आहे की नाही. अहम भारतीय. मतदान करणे काय स्वधर्म आहे. सगळ्यांनी मतदान केलं. एकाने सांगितलं मतदानाचाच एक दिवस असा असतो जेव्हा नवरा बायको स्वतंत्र मत आपलं नोंदवू शकतात. नाही तर स्वतंत्र मत. तर मी भारतीय आहे तर मग स्वधर्म माझा आहे, कर्तव्य आहे. मग धर्माप्रमाणे माझा एक स्वधर्म आहे. अहम हिंदू. तर आता हिंदू आहे तर स्वधर्म आहे की नाही. पूजा करणे, मंदिरात जाणे, आपली जी परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे कुळाचार वगैरे करणे.
आपण हिंदू नुसतं नावासाठी आहो. अनेक वेळा असं होतं, आपल्याला काहीच माहीत नाही. गीता माहीत नाही, रामायण माहीत नाही, महाभारत नाही. आता व्हॉट्सअपवर एक मेसेज खूप फिरत आहे, म्हणे तुम्ही स्वतःचं नुकसान तुम्हीच केलंय, सगळं तुम्ही सोडलं, वेशभूषा सोडली, रीतिरिवाज ते सोडले आणि तुम्ही आम्हाला दोष देता. यालाच म्हणतात स्वधर्म सोडणे. तेव्हा दुसऱ्या लोकांनी कसं टिकवून ठेवलंय, चूक आपली. म्हणून देवाचं हे वाक्य फार महत्वाचं आहे. श्रेयान स्वधर्मो विगुण. परिवार, कुटुंबामध्ये, समाजामध्ये, देशाप्रमाणे, धर्माप्रमाणे स्वचा निश्चय होईल, मग कर्तव्याचा निश्चय आहे की नाही. असे अनेक 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 कर्तव्य आपले आहे. वेगवेगळ्या प्रसंगामध्ये आपल्याला वेगवेगळे कर्तव्य आहे, धर्म आहे. आता मी जसं इथे वक्ता आहे, माझं स्व सध्या काय वक्ता आहे, तर माझं स्वधर्म काय आहे, बोलणे. तुम्ही सध्या काय आहात, श्रोता की सोता? श्रोता. श्रोत्याचं काय धर्म आहे, लक्षपूर्वक ऐकणे. तेव्हाच हा जो कार्यक्रम आहे हा काय होईल, यशस्वी होईल. मी जर माझं स्वधर्म केलं, तुम्ही तुमचं स्वधर्म केलं, तर प्रत्येक प्रसंगामध्ये स्वधर्माची फार गरज आहे. तर श्रेयान स्वधर्मो. अर्जुनाला हेच म्हणतात, अरे बाबा, अच्छा जातीप्रमाणे ब्राह्मण कुळामध्ये जर जन्मास आलेला आहे तर तुझा धर्म आहे वैदिक पठण पाठण वगैरे करणं, शमो दमस, ज्ञान विज्ञान मास्तिक्यम, ब्रह्म कर्म स्वभावजम. कुळाप्रमाणे, जातीप्रमाणे सगळे. अच्छा, असं आहे की हे सगळे जे स्वधर्म किंवा कर्तव्य आपल्याला सांगितले कशासाठी, जरा विचार करा. आपण जे आहे ना वासना घेऊन आलेलो आहे, एका विशिष्ट कुटुंबामध्ये, विशिष्ट जातीमध्ये, विशिष्ट परिस्थितीमध्ये सगळेजण काही काही संस्कार वासना घेऊन आले. त्याचा क्षय करण्यासाठी आपल्याला एक एक कर्तव्य सांगितले. जर ते कर्तव्य आपण केले तर काय होईल, स्वच्छता होईल. आपण ते कर्तव्य केले नाही, उलट जे करायचं नाही ते केलं तर काय होईल, आधीच्या वासना किंवा संस्कार ते तसेच राहतील, आणखी दुसरे नवीन. म्हणून याच्या पाठीमागे फार मोठं चिंतन आहे. सगळेजण काही काही घेऊन आले, एक स्वभाव आहे, त्याच्याप्रमाणे आपल्याला केलं पाहिजे. एक्झॉस्ट करायचे आवाज. स्वधर्म केल्याने ते होतं. म्हणून इथे म्हणतात स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भया. अर्जुनाला काय म्हटलं देवानी, तू युद्ध कर. युद्ध करण्यामध्येच काय तुझा लाभ आहे. हातो वा प्राप्तसी स्वर्गम जित्वा वा मोक्षसी. जिंकला तरी लाभ आहे, जर तू लढता लढता मेला तरी लाभ आहे. पण जर तू इथून पळाला म्हणजे परधर्म झाला ना. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी किती त्याचे दुष्परिणाम सांगितले. निंदन्तस्तव सामर्थ्यम ततो दुःखतरम नुकिम संभावितस्य चा कीर्ती मरणाद अतिरिच्यते. अपयश होईल तुझं, निंदा होईल. अच्छा, या लोकामध्ये सुख नाही, परलोकामध्ये सुद्धा तुला सुख मिळणार नाही, कारण तू तुझं कर्तव्य केलं नाही. तर पुढचा जन्म सुद्धा जरा गडबड होईल. म्हणून पहा स्वधर्मावर किती भर दिलेला आहे भगवंतांनी. 2-2 वेळा घेतलं. परधर्मो भयावह. तर म्हणून रागद्वेषाला जरा बाजूला करून आधी आपल्या स्वचा निश्चय करा. अच्छा, आता मी हे तुम्हाला हे सगळे जे आता सांगितले, स्व आणि स्वधर्म, धर्माप्रमाणे, समाजाप्रमाणे, कुटुंबाप्रमाणे,
एक सर्वोच्च स्व काय आहे आणि त्याप्रमाणे स्वधर्म काय आहे. तर वेदांतामध्ये स्व म्हणजे काय, आत्मतत्व, आत्मचैतन्य. खरी ओळख माझी काय आहे, मी आत्मतत्व. आणि या आत्म्याचा धर्म काय आहे, सच्चित आनंद. शब्द ऐकले का, म्हणजे यापूर्वी आत्ताच ऐकले, पण सच्चिदानंद रूप. तर आत्मा सत आहे, चित आहे, आनंद आहे. तर जर मी माझ्या या स्वकडे लक्ष दिलं, तेव्हा दोन प्रकारचे स्व आहे. एक आहे व्यावहारिक अहम, एक आहे पारमार्थिक अहम. आत्तापर्यंत जे मी सांगितलं किंवा आपण जे मानतो आपल्याला त्याला काय म्हणू, व्यावहारिक अहम. मी मॅनेजर आहे, मी नवरा आहे, मी मुलगा आहे, मी डॉक्टर आहे, मी अध्यक्ष आहे. हे सगळे काय व्यावहारिक अहम. त्याप्रमाणे आपले कर्तव्य आहे, ते करा. आणि जर हे तुम्ही केले तर काय होईल, तुमची खरी ओळख होईल. कारण मन शुद्ध होत जाईल आणि मग माझी वाटचाल माझ्या खऱ्या स्वकडे. आणि तिथे जर जेव्हा मी पाहतो तिथे राहून, तर मी आपल्याला काय पाहतो, अहम निर्गुण, निराकार, असंग, हे सगळे आत्म्याचे झाले. पण आता सध्या काय झालेलं आहे, माझी ही ओळख तर पूर्णपणे झाकली गेलेली आहे. म्हणून जे परधर्म आहे ना, तेच मला स्वधर्म वाटत आहे. आता इथे परधर्माचा अर्थ काय होईल, शरीराचे धर्म माझे धर्म मी म्हणत. शरीर पर झालं, दुसरं झालं. जर आत्मा स्व आहे तर आत्म्यापेक्षा वेगळं जे काही ते काय होईल, पर. म्हणजे शरीर, मन, बुद्धी हे झालं पर, दुसरं. आणि त्याचे धर्म, परधर्म म्हणजे शरीराचे गुणधर्म. आता अज्ञानामुळे काय झालं, या परधर्मालाच मी माझे धर्म म्हणतो. आणि त्यामुळे भयावह परिणाम आहे, त्यामुळे जन्म मरण आहे, त्यामुळे बंधन आहे. कठीण होत आहे का. एक व्यावहारिक अहम, एक पारमार्थिक. सगळेजण आहे, आपापला स्वधर्म तुम्ही पालन करा बरं. तर आत्मदृष्टीने जेव्हा मी मला पाहतो, तर मी शरीर नाही, मन नाही. आणि मग माझा धर्म काय, स्वरूप काय, तर म्हणे मी निर्गुण, निष्क्रिय, नित्य, निर्विकल्प, निरंजन. हे छान छान शब्द आहे. परधर्म काय होईल, सुख दुःख, जन्म मरण, हे सगळं परधर्म. कारण शरीर, मन, बुद्धीचे सगळे. याप्रमाणे इथे देवानी सांगितलं. पण इथे खरं म्हणजे हे पारमार्थिक आत्म्याचं वर्णन म्हणजे नाही आहे. इथे व्यावहारिक स्वधर्माची चर्चा जास्त आहे. मी तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा सांगितलं आहे, कारण बाय वन गेट एक्स्ट्रा वन. इथे स्वधर्म म्हणजे व्यावहारिक. स्वधर्मे निधनम परधर्मो मया, याप्रमाणे थोडं सावध करत आहे अर्जुनाला. आणि अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना. आता पहा ना, जगामध्ये जर सगळ्यांनी आपापले धर्म, स्वधर्म निभवले तर काय सुंदर वातावरण होईल. स्वधर्म. आता जेव्हा अर्जुनाने हे सगळं ऐकलं तर अर्जुनाच्या मनात एक प्रश्न आला. प्रश्न एकदम चांगला आहे, आपल्या मनावर सुद्धा येऊ शकतो हा प्रश्न. म्हणजे तुम्ही एवढं स्वधर्माचं वर्णन करत आहात, परधर्म केल्याने नुकसान आहे, हानी आहे, सगळ्यांनी आपापले कर्तव्य केले पाहिजे. जर असंच आहे तर लोक परधर्म का करतात. तर इथे अर्जुनाने परधर्मासाठी एक नवीन शब्द वापरले. परधर्माला तो म्हणत आहे पाप.
परधर्म म्हणजे काय? जे मला करायचं नाही ते मी करत आहे. पाप म्हणजे तेच असतं की नाही? अर्जुन पहा लक्ष देऊन ऐकत आहे. जर तुम्ही दुसरा अध्याय पण पाहिलेला आहे, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला, ज्ञानीचं वर्णन भगवंतानी केलं आणि मग अर्जुनाने एक नवीन शब्द दिला ज्ञानीसाठी. कोणता शब्द? स्थितप्रज्ञ. भगवंतानी तो शब्द उच्चारलेला नाहीये, अर्जुनाने नवीन शब्द कॉइन केला. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशः. त्याचप्रमाणे इथे सुद्धा भगवंत स्वधर्म परधर्म स्वधर्म परधर्म म्हणत आहे. तर अर्जुनाने लगेच प्रश्न केला की जे लोक परधर्माचं पालन करत आहे म्हणजे पाप करत आहे, तर ते का करतात? म्हणून पहा. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. अर्जुन उवाच निच्छन्नपि वार्ष्णेय. आता अर्जुनाने प्रश्न केला आणि कृष्णाचं नवीन नाव इथे त्यांनी घेतलं. नाही तर तो मधुसूदन, ऋषिकेश हे सगळे नाव घेतले. काय नाव आहे? वार्ष्णेय. वृष्णी वंशामध्ये ज्याचा जन्म झाला त्यामुळे वार्ष्णेय. हे वार्ष्णेय, हे कृष्ण, अथ, फार सुंदर, अथ केन प्रयुक्तोऽयं. मग, अथ म्हणजे मग, असं जर आहे तर मग म्हणजे स्वधर्म इतकं चांगलं आहे तर मग लोक पापम केन प्रयुक्तोऽयं चरति पुरुष. अयम पुरुष, ही जी व्यक्ती आहे किंवा हा जो माणूस आहे हा पापामध्येच का प्रयुक्त होतो? प्रयुक्त म्हणजे त्याला कोणीतरी पाठीमागे आहे, तो सांगतो पाप कर, पाप भाग पडत पाप करण्यास. का? कोण आहे? केन प्रयुक्त. कशामुळे प्रेरित होऊन? प्रयुक्त म्हणजे काय? प्रेरित होऊन. somebody is sitting behind him and he is prompting. नाटकामध्ये असतात ना प्रॉम्प्टर, डायलॉग बोलतात, विसरतात मागे. म्हणजे कोणीतरी आहे जो काय करत आहे, पापामध्ये त्याला प्रवृत्त करत आहे. म्हणे देवा मला सांगा कोण आहे? केन प्रयुक्त. स्वधर्माचं तो वर्णन ऐकतो, स्वधर्माचं चांगले परिणाम तो ऐकतो, इतकी स्तुती ऐकतो, पण करतो काय? पाप. पापम चरती पुरुष. कोण आहे? अच्छा, गंमत काय? अनिच्छन्नपी. असं नाही की त्याला फार आवडत आहे किंवा त्याला माहीत नाही आहे. लक्षात घ्या, अनिच्छन म्हणजे इच्छा नसताना. असं वाटतं कोणीतरी बळजबरीने त्याच्याकडून पाप करून घेतो. अनेक लोक म्हणतात मला माहित नाही मी असं का केलं. एका तुरुंगामध्ये आमचे एक स्वामीजी गेले आणि त्यांनी विचारलं तुम्ही असं का केलं? आम्हालाही माहित नाही कोणत्या वृत्तीमुळे असं हाताने घडलं. तर अनिच्छन्न बलातिवन येतं, बळजबरीने कोणीतरी करवून घेतं असं मला वाटतं. तर आता कोण आहे त्याला जरा तुम्ही सांगा, म्हणजे त्याच्याबद्दल सांगा. आणि तुम्ही तर आत्ताच म्हटलेलं आहे की तुम्हाला सगळं काही माहीत आहे. हा कोण बसलेला आहे ज्याच्यामुळे मी पाप करतो?
आता तुम्हाला माहीत असेल महाभारतामध्ये दुर्योधनाने सुद्धा असाच एक प्रश्न अगदी केलेला, अगदी असाच. काय श्लोक येतो? जानामि धर्मं न च मे प्रवृत्ति, जानामि अधर्मं न च मे निवृत्ति, केनापि देवेन हृदि स्थितेन यथा नियुक्तोऽसि तथा करोमि. दुर्योधनाने विचारलं, म्हणे मला माहीत आहे धर्म काय आहे. आता बा कौरव आणि पांडव दोघांना गुरुकुळामध्ये पाठवलं होतं आणि त्यांना सगळ्यांना माहीत आहे की नाही धर्म अधर्म काय आहे. दुर्योधनाला माहीत आहे. हा तो स्वीकार करतो, मान्य करतो, यस आय नो, जानामि धर्म, पण धर्माकडे प्रवृत्तीच होत नाही. अधर्म मला माहीत आहे, मी चुकीचं करतोय, पण कोणीतरी आहे तो माझ्याकडून कळवून तिकडे काय शकुनी वगैरे सुद्धा बसले, ते सुद्धा त्याला कळलं. प्रेरक आहे तिकडे शोष, आहे की नाही. आता जे विदूर वगैरे सगळे मंत्री आहे त्याला समजवतात, पण तरी तो समजत नाही. एवढंच काय, धृतराष्ट्र म्हणतो विदूर जेव्हा तू येतो समोर आणि तू मला समजवतो तर मला सगळं कळतं, पण जेव्हा माझा मुलगा समोर येतो आणि तो जेव्हा सगळं सांगतो मग सगळं विरोध जातो. गंमत आहे. धर्म अधर्माचं ज्ञान असून काही फायदा नाही जोपर्यंत त्याप्रमाणे आपण करत. तर इथे म्हणतात केन प्रयुक्तोयम अनिच्छन्नपि, हे जरा तुम्ही मला सांगा की पापाचरण माणूस का करतो. आणि पाप म्हणजे परधर्म. आता पण दुर्योधनाचं काय धर्म होतं की भावांना त्यांचा जो अधिकार आहे त्याप्रमाणे त्यांना गाव दिलं पाहिजे, म्हणजे राज्य दिलं पाहिजे. पण तो काय म्हणतो, सुच्याग्रम न दास्यामी विना युद्धेन केशव, सुईच्या टोका एवढी जमीन सुद्धा मी देणार नाही युद्ध केले. इतका आग्रह, इतका हट्ट म्हणतात. तर का पाप आहे, करत आहे त्याला सर्वसामान्यामध्ये सुद्धा. आता सगळ्यांना माहीत आहे ना, व्यसन वगैरे चुकीचे आहे. तो सुद्धा वाचतो काय त्या पॉकेटवर लिहिलेलं असतं ना, इंजुरियस टू हेल्थ. जानामी पण न करू मी. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरा. मनाचा श्लोक तर माहीत आहे. मना कल्पना ते नको विषयाची, विकारे घडियो जनी सर्व चीजी. जय जय रघुवीर समर्थ. तर पाप संकल्प होतच राहतो. याचं काय उत्तर आहे. तर भगवंत म्हणतात उद्या त्याचं उत्तर मी तुला देतो. नाही म्हणून थोडंसं सांगा, वेळ होत चालेल. काय उत्तर दिलं आता सगळ्यांच्या मनामध्ये काय आहे, कोण आहे, कोण आहे. मालिकेमध्ये असंच अगदी तिथे येऊन ते थांबवतात. उत्सुकता लोकांची वाढवून एकदम टडन काहीतरी ॲडव्हर्टाईज पुढच्या अंकात. चला ठीक आहे, मी श्लोक म्हणूनच. श्री भगवान उवाच काम एष क्रोध एषः रजो गुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम्. श्री भगवान उवाच काम एष क्रोध एष रजो गुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा
विद्येन मिह वैरिणम्। श्री भगवानुवाच, भगवंतांनी उत्तर देण्यास सुरुवात केली, पण इथे भगवान शंकराचार्यांनी भगवान कोणाला म्हणतात याची व्याख्या केली ऐकण्यासाठी. हां, देव कोणाला म्हणतात? श्री भगवानुवाच, याच्यावर खूप मोठी व्याख्या आहे. याच्यावरच एक प्रवचन होऊ शकतं. श्री भगवानुवाच. एक फार मोठे विद्वान संत होते काशीमध्ये, त्यांचं नाव तुम्ही मोठे ऐकलं असेल, करपात्री महाराज. फार मोठे विद्वान. त्यांनी गीतेवर प्रवचन म्हणजे लोकांनी विनंती केली, तर श्री भगवानुवाच याच्यावरच 7 दिवस त्यांनी, अध्यायाची सुरुवात झाली नाही. श्री भगवानुवाच आणि भगवान कोण आहे जरा हे समजा. असं आहे. आता देव देव आपण म्हणतो, पण देव कोण आहे? एवढे मोठे मोठे ग्रंथ त्यांनीच भरलेले आहे की नाही, तरी ते म्हणतात आम्ही सांगू नाही. वेदांनाही नाही अंतच पाय कानडा. तर इथे विष्णू पुराणामधून भगवान शंकराचार्यांनी 2 श्लोक सांगितले. त्याच्यामध्ये भगवान कोण आहे म्हणजे देव कोण आहे याचं वर्णन आहे. फक्त इथे श्लोक वाचतो, उद्या याचा अर्थ सांगून मग भगवंताचं जे उत्तर येते आपण. ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस्स्य वैराग्यस्याथ मोक्षस्य षण्णां भगैतीरिणाम्. हा एक श्लोक आहे. आणि उत्पत्तिं प्रलयं चैव भूतानां अगतिं गतिं वेत्ती विद्यामविद्यां च सवाच्यो भगवान इति. नवीन नवीन माहिती गोळा केली म्हणून मी हे श्लोक सांग, नाही तर पुढे मी वाढू शकतो. श्री भगवानुवाच कामये शकतो. भगवंत म्हणजे काय? आपल्या हिंदू धर्मामध्ये व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ गॉड? कोणाला म्हणतात ते? जर आपल्याला प्रश्न विचारला देव म्हणजे कोण, आणि ज्याला पाहिलं नाही तो आहे देव, ज्याच्यावर माझा विश्वास नाही तो आहे देव, असं नाही. भगवान जर शब्द आहे तर त्याची व्युत्पत्ती कशी आहे, कुठून हा शब्द बनला आहे, निर्मित झाला, त्याची चर्चा उद्या आपण करू. पण मग भगवंताचं उद्या आणि परवा 2 दिवस आहे आपल्याकडे. त्या 2 दिवसात भगवंतानी जे 7 श्लोक सांगितले आहे की पापाचं कारण काय ते आपण